पैसा तर पैसा घेतलाय, खेळ तर घेतली, पण बाबांनो आता इथून पुढचे जे येणार आहेत ना, हे लई भयानक लीडर लोक आहेत. यांनी अनेक विमानाचे दौरे केले तर सुरुवात झाले. तर मी अशा टोपास लीडरचं ऐकायचं का नाही? ऐकावंच लागतंय, कारण आपल्याला विमानाने फिरायचं. तर सर्वांना मी माझ्या ठिकाणावर करतोय. नमस्कार. माझं नाव जालिंदर संभाजी कसाब. तो कसाब नव्हे. या व्यवसायात मला आणणारे माझे ग्रेट गुरु, माझे ग्रेट अपलाइन, इनकमिंग डायमंड मिस्टर चंद्रकांत सर यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मला वेळोवेळी नॉलेज ज्यांच्यामुळे मिळतं, आज आपल्या सर्वांचे महागुरु या ठिकाणी आलेले आहेत. मिस्टर धीरज सर यांच्यासाठी धन्यवाद देतो आणि यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि मी ज्यांना पुण्याला मी ज्यावेळेस AWPL जॉईन केलं आणि मी पुण्याच्या फंक्शनला ज्यावेळेस गेलो आणि तिथली ज्यावेळेस मी होस्टिंग पाहिली, त्याच दिवशी मी त्या व्यक्तीचा फॅन झालो. असे माझे त्रिपुरा सर, आज मला भाग्य आहे की त्यांचा प्लॅन मला ऐकायला मिळाला. आणि त्रिपुरा सर मला ज्यांच्यामुळे ऐकायला मिळाले, ज्यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाइज केला, असे नागेश राठोड सर यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा व्यवसाय करण्या अगोदर मी तहसीलमध्ये एजंट म्हणून काम करत होतो. तहसीलमध्ये एजंट म्हणून काम करत असताना मी ज्या कामाला 100 रुपये लागत होते, त्या कामासाठी मी 500 रुपये घेत होतो. आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस कळत होतं, त्या व्यक्तीने माझ्याकडून 100 रुपयाच्या कामासाठी 500 रुपये घेतले. तो व्यक्ती त्यावेळेस मला आशीर्वाद देत असेल का श्राप देत असेल? शिव्या. म्हणजे मी व्यवसाय करण्या अगोदर शिव्या घ्यायचं काम करत होतो, श्राप घ्यायचं काम करत होतो. पण तो एक दिवस सोनेरी दिवस माझ्यासाठी उजळला. तो दिवस हृदयामध्ये कोरून ठेवला. मी ज्यांना आई वडिलांनंतर ज्यांना मानतो, माझे असे ग्रेट अपलाइन मिस्टर चंद्रकांत सर माझ्याकडे आले. आणि चंद्रकांत सरांना माहित होतं मी 2 आजारानं त्रस्त आहे. एक शारीरिक आजारानं आणि दुसरा आर्थिक आजारानं. मग सर मला म्हटले, जालिंदर सर तुमचा अगोदर शारीरिक आजार बरा करू. मी म्हणलं यस सर, त्यासाठी काय करावं लागेल? चंद्रकांत सरांनी मला फंगल इन्फेक्शनचा आजार होता, म्हणजे त्वचेचा आजार होता. ज्यांना त्वचेचा आजार आहे त्यांना विचारा. वेळ काळ काहीच कळत नाही, कुठं बसलो कळत नाही, कुठं खास व्हायलो कळत नाही. मग म्हणे असा मी त्रस्त होतो. पण सरांनी मला ज्यावेळेस ॲलोवेरा रस, डेंटोडॉक, पंचतुळशी दिली, सेवन करायला चालू केलं. 8 दिवसामध्ये माझी त्वचा कोरडी पडली. मला रिझल्ट आला. पहिलं काम केलं मी, यूज द प्रोडक्ट, स्वतःला प्रोडक्ट घेतलं. दुसरी पायरी टेक द रिझल्ट, म्हणजे मी रिझल्ट घेतला. आणि तिसरी पायरी म्हणलं आता मला रिझल्ट आलाय तर माझ्या नातेवाईकाला पण नक्कीच रिझल्ट येईल. विश्वास आला, कॉन्फिडन्स आला. जवळच्या नातेवाईकाला औषधं देत गेलो, त्यांना रिझल्ट येत गेला. आणि त्यांना रिझल्ट आल्यानंतर मला ते आशीर्वाद देत असतील का श्राप? आशीर्वाद. आता काय घ्यायचं काम करतोय? आशीर्वाद. म्हणजे हातात आशीर्वाद आणि हातात पैसा, हे दोन्ही गोष्टी करत राहिलो. आणि आज तुमच्या समोर हा जालिंदर सर टोपास म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि सांगितलं सरांनी, माझी थायलंड अचीवमेंट झालो आणि साळंगवाडीमध्ये पहिला विमानाला जाणारा माणूस ठरलोय. गावातून एक विमान दिलं नाही. आणि ह्याच व्यवसाय करत 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 गेलो. सिस्टम जसे सांगत गेली तसं करत गेलो. आणि ह्या व्यवसायामधून मला 6 लाख प्लस माझे अर्निंग झाले. शेवटी जाता जाता एकच सांगतो, अरे ये तहसील का एजेंट कर सकता है,
अरे तहसील का एजेंट कर सकता है तो आप क्यों नहीं कर सकते? आप क्यों नहीं कर सकते? विश ऑल द बेस्ट। जय हिंद।